तालुक्यातील वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या मुख्य उद्देशाने साक्री पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली असून हे अभियान आठवडाभर राबविण्यात येणार आहे। अभियानादरम्यान साक्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बस स्टँड, रोड, बाजारपेठ अशा ठिकाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका। वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रे सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या। तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। दिवसभरात 35 मोटरसायकल, 2 ट्रॅक्टर, 12 चारचाकी वाहने असे एकूण 49 वाहनांची तपासणी करण्यात आली। यापैकी 15 वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत 11,000 रुपयांचे दंड ही वसूल करण्यात आले। या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड देणे नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा हेतू आहे, अशी माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी प्रसार माध्यमांना दिली। पोलीस स्टेशन साक्री धुळे जिल्हा येथे आज शहरामध्ये रोडवरती ट्रॅफिक होते, या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॅफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत। आज पहिला दिवस होता। आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत। 49 वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे। 15 वाहनांवरती कारवाई करण्यात येऊन 11,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। लोकांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे। पोलिसांचं या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी सप्ताहाची कारवाई आहे, ही कारवाई पब्लिकला आर्थिक भुर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही। लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे। महाराष्ट्रातील साक्री हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या पंचक्रोशीतील या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर वाहने या साक्री शहरामध्ये येत असतात। सर्व वाहन चालकांना व सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की येताना सर्वांनी गाडीचे कागदपत्र सोबत बाळगायचे आहेत। रोडावरती आल्यानंतर वाहनं कुठेही लावायची नाही। ट्रिपल सीटवरती कोणीही गावात फिरताना दिसणार नाही। कर्कश आवाज करणारे सायलेन्सर कोणीही वापरणार नाही। अशा प्रकारचे जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते ट्रॅफिकचे नियम सर्वांनी वापरावे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन साक्रीतर्फे मी आवाहन करतो। सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या ट्रॅफिक नियमांचे तंतोतंत पालन करावे। धन्यवाद। कल्याण पूर्वेतील अडवळी ढोकळी परिसरातील राजकीय घडामोडींची मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। आई एकविरा बचत गटाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी शेकडो महिलांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परत आणि महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। पक्षप्रवेशानंतर बोलताना सोनी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही हा निर्णय घेतलाय। आमचा पुढील हेतू कल्याण ग्रामीण परिसरात पक्ष बळकट करण्याचा आणि महिला सक्षमीकरण करण्याचा राहील असे सांगितले। आज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी हे केवळ पक्ष नाही तर मोठा आमचा एक परिवारच आहे आणि या परिवारावर जोडण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं। आज कल्याण ग्रामीण मंडळ 2चे अध्यक्ष आतिशजी चौधरी यांच्या माध्यमातून आज 100 वॉर्ड क्रमांक चे 108 वॉर्डाचे आपले संदीपजी क्षीरसागर आणि सोनीताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बऱ्याच अशा महिलांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। इलेक्शन तर आहेच, पण इलेक्शनचा विचार न करता आपण आपला पक्ष चांगला आहे, आपण पक्ष जनतेसाठी खूप चांगली कामं करत आहेत, त्या हिशोबाने आज आपल्याबरोबर सगळे लोक जोडले जात आहेत। त्याच माध्यमातून आज आपल्याबरोबर या ताई आणि दादा जोडले गेलेले आहेत। तर या दादा आणि ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोले तालुक्यातील कोतुळमध्ये तब्बल 1 कोटींच्या गुटख्यावर धडक कारवाई करण्यात आली असून पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचं गोडाऊन करण्यात आलं होतं। रात्रीच्या वेळी गोडाऊनमधून गुटखा गाड्यांमध्ये टाकून गावोगावी पोच केला जात होता। पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती समजताच त्यांनी छापा टाकत 12 आरोपींना ताब्यात घेतले। आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार
शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला। यांच्यासोबतच या दोन जणांबरोबरच अजून 10 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल 717 तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। आम्ही यांच्याकडून एकूण गुटख्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,01,74,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून 12 आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल। जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील। धन्यवाद। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली होती। मात्र दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची असून दिशाभूल करणारी, समाजाची फसवणूक करणारी आणि संस्थेच्या नावाने बदनामी करणारी आहे। फूड पॉयझनिंग रुग्णांवर 2-3 दिवस उपचार करावे लागतात। तसेच काही नसताना त्यांना भरती झाल्यावरही जुलाब, उलट्या अशी काही लक्षणे दिसून आली नाहीत। भरती झाल्यावरही त्यांनी काहीही झाले नाही। एकाच दिवसात त्यांना सुट्टी देखील मिळाली। व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे मुलींना फूड पॉयझनिंग दाखवून त्यांना दिशाभूल केली गेली, असे स्पष्टीकरण वैनगंगा आदिवासी आश्रमशाळेचे संचालक विजयराज शिंदे यांनी दिले। त्यांना व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी पडतं ते यापूर्वीच मी सांगितलं आणि आम्ही मलेरियाचे लोकही बोलावले होते। मलेरियाचे अधिकारी येऊन गेले, मलेरियाचे लोकांनी तपासणी केली। मी आताच सांगितलं ना, सिव्हिल सर्जन, त्यांचे अधीनस्थ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हेच माझं म्हणणं आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, तुम्हाला माहित असेल त्याचं नाव घ्या, मी नाव नाही घेऊ इच्छित।